मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. आपले गोलंदाज देखील सज्ज असतील. आमचा मॅच ऑफिशियल्स पंच देखील सज्ज असणार आहेत. आमची संपूर्ण आयोजन समिती सज्ज असेल. टेक्निकल स्टाफ 70 ची संपूर्ण टीम देखील सज्ज असणार आहे. आणि निश्चितच आपण पाहतोय आमचा संपूर्ण नायगाव परिसर आणि नायगाव मधील क्रीडा रसिक क्रिकेट रसिक देखील सज्ज असतील आजच्या या दर्जेदार दिवसासाठी. अर्थातच 70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश 2024 या स्पर्धेसाठी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. पुन्हा एकदा जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं तर राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या खांद्यांवरती लिलया पेललं असं राजे शंभू छत्रपती या सर्वांना अभिवादन करून या सुरुवात करणार आहोत आजच्या या दिमागदार सोहळ्याची दर्जेदार अशा आयोजनाची. अर्थातच 70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश 2024 पर्व पहिलं या स्पर्धेची सलामीची जोडी सज्ज होते. टीम स्पंदन 11 या संघासाठी अर्थातच आपण पाहतो विक्रम कांबळे आणि संकेत देवरुकर. तर दुसऱ्या बाजूला आकाश देखील सज्ज होते गोलंदाजी मार्क वरून टीम श्री हरी 11 दादर या संघासाठी. सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून आकाशला आपण ओळखतो संपूर्ण नायगाव परिसरातील तोच आकाश सज्ज होता. तर समोर देखील सर्वाधिक टॅलेंटेड आणि स्टायलिश प्लेअर पैकी एक अर्थातच विक्रम कांबळे इन फॉर्म देखील आहेत. कालचा दिवस ज्याने गाजवला असा खेळाडू. पॉवर प्ले पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो. राईट ऑफ द विकेट पहिला चेंडू लाऊड अपील पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बाहेर हलकेसे शफल झाले होते त्या ठिकाणी त्याचमुळे काय होईना पाहायला मिळते कुठेतरी इम्पॅक्ट हा आउटसाइड दी ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला आणि लाईन देखील त्याच प्रकारची पाहायला मिळते. लेग बायचा इशारा येतोय पंचांच्या दिशेने पंचांच्या माध्यमातून परंतु कोणती धाव या चेंडूवरती नव्हती. डॉट बॉलने सुरुवात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती केली जाते आकाशच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना असताना सुरुवात झाली आहे सामन्याला याची नोंद घ्या. ठीक 9:42 डेड बॉल. सुरेख फटका यावेळी मात्र आक्रमण केलंय. हलकासा लाईन मध्ये बदल चूक झाली. आखू टप्प्याच्या चेंडूवरती मात्र आक्रमक प्रहार करताना चेंडूला धाडून दिलाय सीमा पार. विक्रम कांबळेच्या माध्यमातून एक बहारदार फटका. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय मित्रांनो. 6 धाव फलकावरती सुरुवात केली विक्रम कांबळेने. दुसरा चेंडूवरती मोठा प्रहार. यावेळी खोलवर डब्याचा चेंडू याला मात्र दिशा दिली. क्विक काम थ्रो त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला परंतु थ्रोची उंची थ्रोची दिशा कुठेतरी तितकी चांगली नव्हती. त्यामुळे काय होईन आपण पाहतोय एक धाव इथे सक्सेसफुली कंप्लीट परंतु चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. एक मोठा फटका आला त्यानंतर सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर दिलाय. मित्रांनो एक सूचना असेल लक्षात घ्या. दिनांक ठीक 11 व 12 एप्रिल 2025 रोजी आपण खेळवणार आहोत सन्माननीय विक्रमादित्य आमदार. 11 आणि 12 एप्रिल माफ करा 12 आणि 13 एप्रिल. हा आवाज आला 12 आणि 13 एप्रिल. इरादे काहीसे स्पष्ट केले. संकेतने देखील मोठा प्रहार या देखील चेंडूवरती करण्याचा प्रयत्न होता. अर्थातच पहिला चेंडू फेस करत असताना जो कॉन्फिडन्स जो आत्मविश्वास दाखवला संकेतने तो वाखाणण्याजोगा परंतु टाइम त्या प्रकारे चेंडूला करू शकलेला नाहीये. एक धाव जरूर अजित होते ऑफ द मार्क जरूर झालेत परंतु मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी 12 व 13 एप्रिल 2025 रोजी सन्माननीय आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत फटका तर खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. इनफिल्ड क्लिअर केली जाते. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही गेलाय. अंतिम क्षणी होकार दिलाय. थोडासा यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला सहभाग तो विक्रम यांचा इनिशिएटिव्ह घेतला होता आणि त्याला ही दुसरी धाव हवीच होती त्यामुळे त्यांनी ते एक्सेप्ट करायला लावलं संकेतला परंतु रिस्पॉन्स अगदी योग्य वेळेत आला. त्याचमुळे घेऊन आपण पाहतो सेकंड रन इथे कंप्लीट झाली.
होऊ शकली. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जातो तो 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न यावी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय अकॉर्डिंग टू द बॉल, अकॉर्डिंग द मेरिट. हा फटके खेळण्याचा इरादा, क्रिकेट खेळण्याचा इरादा इथे आपण पाहतोय विक्रमने केलाय. षटक क्रमांक पहिलं मित्रांनो कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती विदाऊट एनी लॉस, कोणताही गडी न गमावता 10 धावा. पॉवर प्लेचे षटक म्हणावं लागेल दोन्ही संघांच्या निश्चितच बाजूने गेले. 10 धावा जरूर लागाव्या गेल्यात, परंतु तितकंसं नुकसान झालं नाहीये असं म्हणावं लागेल श्री हरी 11 दादर या संघासाठी. विक्रमने पहिला षटकार ज्या प्रकारे ज्यामध्ये कुठेतरी लेंथ मध्ये हलकेसे चुकले होते गोलंदाज आकाश, आणि त्याचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी विक्रम घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 5 चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. 20 मिनिटांचा अवधी लक्षात घ्या तुमच्याकडे 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकात तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आत सजवावा लागेल. आणि 9:42 मिनिटांनी पहिला चेंडू इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर नुकताच मी उल्लेख करत होतो मित्रांनो 12 व 13 एप्रिल नायगाव प्रीमियर लीगचं आयोजन याच मैदानात आपल्यासाठी असणार आहे. सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकर साहेब पुरस्कृत आणि पुरंदर संघ आयोजित ही स्पर्धा असेल. तर दरम्यान मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय टेनिस क्रिकेट विश्वातील पहिला सुपरस्टार, अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वातील लेजेंडरी खेळाडू उमेश मांजरेकर सर यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. साहेब उमेश सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल या नायगाव बिग बॅश स्पर्धेमध्ये. राहुल सिंग आपण जर कुठे सध्या त्वरित द्यायचंय. रणजित साबळे येताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिटचा प्रयत्न या देखील चेंडूवरती होताना पाहायला मिळतोय. काल अप्रतिमरित्या हे स्विच हिट रिव्हर्स स्वीपचे फटके सजवताना आपण विक्रम कांबळेला पाहिलं आणि अनेक चौकार षटकार त्या फटक्यांवरती प्राप्त देखील करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मग सुशील शिंदे असतील, विक्रम असतील, या असे काही खेळाडू आहेत जे हा फटका खेळण्यात निष्णात आहेत आणि लीलया. आणि मला अजून एक खेळाडूची आठवण होते मित्रांनो, दिवंगत तृषाल गिरमकर सर जे अप्रतिमरित्या हा फटका खेळायचे. ज्या प्रकारे रिव्हर्सचा फटका ॲट इज आणि ॲट व्हील खेळायचे हे खूप महत्त्वाचं. आणि हा फटका खेळणं तितकंसं सोपं नाही मित्रांनो. प्रॅक्टिस सराव ज्याचा उल्लेख विक्रमने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील केला की त्याची तुम्हाला बरीचशी आणि नितांत आवश्यकता असते आणि ती मनापासून करणं देखील महत्त्वाचं. हा फॉली चेंडू त्याचा पुरेपूर उपयोग, अगदी ऐटीत खेळला गेलेला स्ट्रोक, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर, दर्जेदार फटका, मिडल 4 धावा, चौकार. आणि या चौकारासहित धावसंख्या जाईल ती यावी 15 या धावसंख्या होती. पहा लाईन मध्ये आले चेंडूच्या, हलकासा रूम प्राप्त झाला होता. फ्रंट फूट वरती जात असताना ज्या प्रकारची बॅट लिफ्ट आपल्याला पाहायला मिळाली, बॅक लिफ्ट पाहायला मिळाली बॅटची. त्यानंतर जे टायमिंग होतं प्युअर टायमिंगच्या माध्यमातून हा चौकार. 2 मोठे फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार विक्रमच्या बॅटमधून आणि विक्रमच्याच बॅटमधून येणार हा चौकार. दोन्ही फटके जरूर सांगून देतात की खूप चांगल्या टचमध्ये आहेत, खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत विक्रम कांबळे. यावेळी मात्र वेगळा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. राकेश मिस्त्री सर चेंडू खाली आले परंतु जजमेंटमध्ये काहीशे चुकले असं म्हणावं लागेल. थोडेसे लांबवर राहिले परंतु हा झेल होऊ शकला असता. हा एक संधी होती, तुम्हाला हाफ चान्सेस देखील कन्वर्ट करावे लागतील. विक्रम कांबळे सारखा फलंदाज जर जास्त काळ खेळपट्टीवरती टिकून राहिला तर आपला संघ हा विजयापासून दूर 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 आणि दूरवर जाणार आहे. याची सर्वांनाच ज्ञात असावं. परंतु यावेळी आपण पाहिलं तर निश्चितच काहीसा फाईन लेगचा चित्र, फाईन दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता जो निश्चितच व्ही शेप, परंतु यावेळी विकेटच्या पाठीमागचा व्ही शेप टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा कमालीचा वापर आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार षटकारासाठी. मॅक्सिमम अप्रतिम दर्जेदार फटका. संकेत देवरूकरने आपला क्लास दाखवला. यावी पहा लेंथ पाहिली होती, ओळखली, स्वतःला थोडं थांबवलं आणि तदनंतर अगदी लेफ्ट हँडर बॅटरने पूल खेळावा अशा प्रकारचा पूल पाहायला मिळाला. जे टायमिंग या चेंडूवरती प्राप्त झालं त्या टायमिंगच्या माध्यमातून ती पॉवर देखील जनरेट झाली आणि चेंडू अगदी योग्य डिस्टन्स देखील गाठू शकला. मॅक्सिमम षटकार इथे मिळवताना
पॉवर प्लेचा अप्रतिमरित्या उपयोग करताना आणि गोलंदाजाची लाईन अँड लेंथ बिघडवण्याचं काम खऱ्या अर्थाने ते केलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कधी स्विच हिट, रिव्हर्सचे फटके, कधी शफल होत आहेत विकेटच्या दोन्ही बाजूंना. स्टेप आउट झाले, परंतु यावेळी मनसूर त्या ठिकाणी सज्ज, कोणती चूक होत नाहीये. षटकारानंतर मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. संकेत देवरुतकर विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी रणजित साबळे या गोलंदाजाने. विकेट नंबर 1 डाऊन. मी विनंती करेन पुरंदर संघ जिजा 11 की आपली प्रॅक्टिस थोडीशी पाठीमागे घ्या, अन्यथा बंद करा, कारण की आपला चेंडू वारंवार मैदानात जातोय आणि अनेक वेळा मैदानामध्ये तो डिस्टर्बन्स येतोय. संकेत बाद झाले आहेत, परंतु संकेत बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येत असताना आपल्याला पाहायला मिळेल सुशील शिंदे, ज्याने काल इम्प्रेस केलं होतं. एक छोटीशी इनिंग आली होती, परंतु इनिंग मध्ये सुशीलने खऱ्या अर्थाने निश्चितच ज्या मोमेंटमची आवश्यकता होती, ज्या स्पीडची, ज्या गिअरअपची आवश्यकता होती, तो गिअर अप करून दिला होता आपल्या संघासाठी. तो सुशील शिंदे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, आणि या मैदानात अनेक आपण पाहतो त्याच्यावरती कीर्तिमान आहेत. धावसंख्या फलकावरती 22, 2 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 22. चला, मैदानाच्या बाहेर जे कोणी प्रॅक्टिस करतायत, खेळतायत, अंडरआर्म, ओव्हरआर्म, जे काही क्रिकेट खेळ चालू आहे त्यांनी बंद करायचं विनंती आहे. आपला चेंडू मैदानात आला नाही पाहिजे याची नोंद घ्या. तर दरम्यान आपण या ठिकाणी सन्मान करतोय, सत्कार करतोय सन्माननीय उमेशजी मांजरेकर सर. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय उमेश मांजरेकर सर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा या ठिकाणी यथेच्छ सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. नंतर करूया, चालेल. धन्यवाद. चला, षटक क्रमांक 3 आकाश पुन्हा सज्ज. यावेळी चांगला फटका येतो गॅप मध्ये, चेंडू झाले 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी बेमिसाल चौकार. विक्रम कांबळे, जेव्हा विक्रमच्या रडार मध्ये चेंडू आला तेव्हा त्या चेंडूला सीमारेषा दाखवण्याचं काम विक्रमने लीलाया केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पहा, हाफ वॉली चेंडू होता, अगदी सहजरित्या या चेंडूला डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये धाडून देण्याचं काम केलं. गॅप भेदणं देखील एक कला आहे मित्रांनो, आणि यासाठी देखील तुम्हाला सरावाची आवश्यकता असते, ते मात्र जरूर पाहायला मिळते. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटचं एक उत्तम उदाहरण. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न झालाय, हलकीशी अपील देखील पाहायला मिळाली त्या ठिकाणी, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, ही धाव जरूर घेतली जाते. पण डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमीत कमी कशा प्रकारे ठेवता येतील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करायचे, तुम्हाला मोठे फटके खेळायचे, परंतु जेव्हा चेंडू चांगला आहे त्या चेंडूवरती देखील तुम्हाला सिंगल डबल्स ह्या बघाव्या लागतील, तर आणि तर तुमचा स्कोर कार्ड आहे खूप चांगल्या गतीने पुढे सरसावताना पाहायला मिळेल. सुशील शिंदे यावेळी चिंटल पुश केला चेंडूला, बॅटची आउटर एज घेत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 1 धाव इथे अर्जित. सुशील शिंदेकडे देखील कॅलिबर आहे, त्याच्याकडे देखील वेगवेगळ्या पद्धतीचे फटके पाहायला मिळतात, मोठे फटके देखील पाहायला मिळतात, परंतु यावेळी आपला कर्णधार खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, खूप चांगल्या टच मध्ये, देन त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते बजावत देखील असताना यालाच मित्रांनो भागीदारी म्हणतात, पार्टनरशिप म्हणतात, आणि ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या विकेटसाठी. धावसंख्या फलकावरती 28. स्ट्रेट ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू, प्रतीक सावंत त्या ठिकाणी सज्ज लॉंग ऑफच्या दिशेने. पॉवर प्ले समाप्त झाले, त्यामुळे आपल्याला बाउंड्री रायडर्स आता मात्र जास्तीत जास्त तैनात पाहायला मिळतात. आपण डीप कव्हर मध्ये पाहू शकतो, मेहांग धनावडे त्या ठिकाणी लॉंग ऑफला, प्रतीक सावंत आपल्याला पाहायला मिळतात डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट, आणि त्याचबरोबर लॉंग ऑन, अशा प्रकारचे 5 खेळाडू आपल्याला पाहतोय जे 38 सर्कलच्या बाहेर सजवले गेलेत. आणि यावेळी स्विच हिटचा प्रयत्न सुशील शिंदे यात देखील सक्सेसफुल होताना पाहायला मिळतात. काल देखील अशाच प्रकारची एक छोटे विस्फोटक फेळी आपल्याला पाहायला मिळाली, आणि निश्चितच आज देखील त्याच कॉन्फिडन्सने, तोच आत्मविश्वास घेऊन या फटक्यावरती इनर सर्कल क्लिअर करताना आपल्याला पाहायला मिळाले सुशील शिंदे. या प्रकारचे फटके खेळण्यासाठी मित्रांनो प्रचंड प्रचंड आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. तुम्हाला गोलंदाजाची लाईन, लेंथ आणि पेस या सगळ्यांचाच अचूक अंदाज येणे आवश्यक आहे, आणि तदनंतर तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळू शकता. आतापर्यंतच्या इनिंग मध्ये मित्रांनो विक्रम कांबळेचा चौकार, संकेत देवरुकरचा षटकार, आणि आता मात्र
सुशील शिंदे यांचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. पहा तिन्ही फलंदाजांनी हे फटके खेळले आणि तिन्ही फलंदाजांनी अगदी उत्तमरित्या फटके खेळलेले पाहायला मिळतात. परंतु या फटक्यांसाठी मित्रांनो प्रॅक्टिस सराव महत्वाचा आहे. धावसंख्या या चौकारासहित आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 33 या धावसंख्येवरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल 33 धावा फलकावरती 11.65चा सरासरी. आणि यावेळी हलकीशी चूक आपल्याला पाहायला मिळते विकेट किपरच्या मनसूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि त्याचा परिणाम एक धाव इथे अर्जित केला जातोय. मिसफील्ड आपण पाहिली त्या ठिकाणी एक धाव जरूर आल्या शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 34 धावा स्पंदन किंग्स या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या क्षणाला आपण पाहायचं झालं तर नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार मनसूर कुरेशने केला जरूर, परंतु हा निर्णय कुठेतरी आता मात्र आपल्या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला खूप चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल स्पंदन किंग संघासाठी झाली आहे. स्वतः विक्रमने निश्चितच आपले हात वर केलेत आणि इनिशिएटिव्ह घेत असताना आतापर्यंत 11 चेंडू फेस केलेत. 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. सुशील शिंदे 3 चेंडू 6 धावा. तर 21 धावांची ही आपल्याला पार्टनरशिप देखील बिल्ड होताना पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी असणार आहे आणि अशाच प्रकारे हा संघ पुढे गेला. 11.33च्या सरासरीने ते 56, 55 ते 60 धावसंख्या या गाठला जाऊ शकतात ज्या की महत्वपूर्ण असणार आहेत. आणि जो टार्गेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तितका सोपा नाही. आणि स्पंदन किंगचे फॅन्स पहा आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतो. स्पंदन किंग फॅन क्लबचा हा होर्डिंग हा बॅनर आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. निश्चितच चाहता वर्ग खूप मोठा आहे. स्पंदन किंग, विराट चा फॅन, विक्रम, परंतु विक्रमचे फॅन नायगावमध्ये खूप सारे पाहायला मिळतात. सुशील शिंदेचा फॅन क्लब देखील तेवढाच मोठा पाहायला मिळतो. संपूर्ण स्प्रिंग मिलच्या नजरा सुशीलच्या फलंदाजीवरती असणार आहेत. काल रुपेश कोंडाळकर यांनी बरंचसं निराश केलंय, परंतु रुपेश नंतर ज्याचं नाव होतं तो सुशील शिंदे स्प्रिंग मिलचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालाय. आणि निश्चितच आता मात्र स्पंदन किंगसाठी एक चांगली भरीव कामगिरी. दोन्ही बॅटर्स सेट झालेत आता मात्र जरूर म्हणावं लागेल आणि दोन्ही बॅटर्सकडून खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ केला जातोय. 2 षटकांचा स्पेल आकाशने कंप्लीट केला. तब्बल 22 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्यात. एकही त्याने विकेट मिळवला नाहीये या ठिकाणी, परंतु महत्वपूर्ण राहिला तो त्याचा हा स्पेल. गोलंदाजी बाकवरती मित्रांनो नन अदर दॅन अ लाऊड अप्लॉज फॉर राकेश मेस्त्री सर. वेगवान, चलद, डेंजरस राकेश मेस्त्री सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जवळजवळ सुशील शिंदे यांना अडचणीत पाडण्याचं काम केलं होतं. मोठा फटका खेळण्याच्या इराद्यामध्ये जरूर होते, परंतु जी लेंथ होती, जी लाईन होती अप्रतिम. खूप लवकर क्लोज केला होता या ठिकाणी. कडा लागली. एक धाव. लाजवाब लाजवाब सुंदर सुरेख फटका पाहायला मिळतोय. विक्रम कांबळे स्टँड अँड डिलिव्हरी ऐटी तर सुरेखरित्या खेळला गेलेला फटका. काल देखील अशाच प्रकारचे फटके पाहायला मिळाले, आज देखील त्याच प्रकारचे फटके आणि ते देखील राकेश मिस्त्री सरांवरती चढवलेला हल्ला अप्रतिम दर्जेदार. राकेश मिस्त्री सरांना फेस करणं म्हणजेच खूप मोठी गोष्ट असते. या ठिकाणी आपण त्यांना सीमारेषा दाखवताय. अप्रतिम दर्जेदार वरचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. यावी 4 धावा, धावसंख्या 39. पुन्हा एकदा राकेश मिस्त्री सर बदला घेण्यासाठी तयारीत. यावेळी लेंथ मध्ये बदल, परंतु रिझल्ट मध्ये कोणताच बदल पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा चौकार. जरूर काही राकेश मिस्त्री सरांना सांगून ठेवतायत की सर तुम्ही असाल सर, परंतु भरपूर झाला आता, विश्रांती घ्या, युवा खेळाडूंना देखील संधी द्या. हे सांगून देणारे फटके पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक हल्ले चढवले जात आहेत. काल कुठेतरी राकेश मिस्त्री सरांना गोलंदाजी दिली नव्हती श्रीहरी 11 संघाने, परंतु आज स्ट्रॅटेजी मध्ये प्लॅन्स मध्ये काही बदल केले आणि हे बदल केल्यानंतर आपण पाहतोय हा निर्णय कुठेतरी मनसूर कुरेशी यांना महागात पडेल की काय हे देखील पाहावं लागेल. या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. विक्रम कांबळे मात्र तडाके बंद फलंदाजी करत असताना 13 चेंडू फेस केलेत. 28 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळतात. संघाची धावसंख्या 43-43. पुन्हा एकदा राकेश मिस्त्री सर राईट मोठा विकेट. यावेळी रिवर्स फुल टॉस आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल. चेंडू सीमा पार, षटकार.
दबाव दबाव आणि दबाव, या दबावाखाली राकेश मिस्त्री सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी यॉर्करचा प्रयत्न मिस झाला, चेंडू फुलटॉस मिळाला. या ज्युसी फुलटॉसला कन्वर्ट केलं मॅक्सिमम मध्ये विक्रम कांबळे यांनी. धावसंख्या धावफलकावरती 49 तर वैयक्तिक विक्रम कांबळे 34 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो प्रोजेक्टेड स्कोर कुठेतरी 56 ते 57 होता, तोच प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र 67 ते 68 पर्यंत जाऊन पोहोचलाय. 11.33 ची सरासरी आता मात्र 13.36 वरती जाऊन पोहोचली आहे. जो करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो, तर पार्टनरशिप मित्रांनो आपण पाहतोय 10 चेंडूंमध्ये 27 धावांवरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. एकमेकांना कॉम्प्लिमेंट कसं करायचं, पार्टनरशिप पुढे कशी घेऊन जायची, आणि मित्रांनो खेळ गेमचा पेस हा कशा प्रकारे राखून ठेवायचा हे ही जोडी दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळते. 49 लॉस ऑफ 1 विकेट. तर दुसऱ्या मॅच साठी नेक्स्ट मॅच साठी तयारी करायचं टॉस साठी HB स्पोर्ट्स आणि जिजा 11 पुरंदरे संघ तयारी करा टॉस साठी संघनायकांनी. यावेळी मात्र फाईन लेग रिजन निवडला मयांक नानावडे त्या ठिकाणी, आणि ते वंडरफुल कॅच घेऊन गेले षटकारामध्ये, कॅच घेऊन गेले षटकारामध्ये. हा लगानचा सीन आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज अ मॅक्सिमम षटकार. कॅच सुंदर पकडली, परंतु भान राहिलं नाही की आपण कुठे आहोत. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना मयांक नानावडे, परंतु हल्ला चढवलाय, हल्ला बोललाय तो यावेळी राकेश मिस्त्री सर यांच्यावरती. लगातारचा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. विक्रम विक्रम आणि विक्रम करत आहेत नव्याने अजून एक विक्रम या ठिकाणी. या 6 धावांसहित आपण पाहतोय धावसंख्या 55 विक्रम कांबळे जाऊन पोहोचतायत ते 40 या धावसंख्येवरती. तर या षटकात आतापर्यंत कुठल्या जातात तब्बल 21 धावा. यावेळी स्टेप आउट झाले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कोणताही खेळाडू नाही, गॅप पाहिला आणि गॅप भेदला. डन 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 करत सीमा पार चेंडू मिळतील धावा 4. अप्रतिम दर्जेदार खेळ विक्रम कांबळेच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती या 4 धावांसहित तब्बल 59 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ दी 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. लास्ट ओव्हर आपण पाहू शकतो राकेश मिस्त्री सरांची, जी तब्बल ठरली आहे 25 धावांची. 25 धावा ज्या षटकात कुठल्या गेल्यात, आणि विक्रम कांबळे जाऊन पोहोचले तब्बल 44 या धावसंख्येवरती. पहिला अर्धशतक वीर मित्रांनो या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. विक्रम कांबळे जरूर असणार आहेत अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती, पण पाहूया यावेळी कमबॅक केलं जात आहे का. स्वतः मनसूर कुरेशी आता मात्र सूत्र सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतील. जबाबदारी घेतली आहे मित्रांनो. कालचा दिवस मला आजही आठवतो. अशाच प्रकारचं काहीच दृश्य पाहायला मिळालं होतं जेव्हा मानविक प्रिवन 11 संघ क्षेत्ररक्षण करत होता. तर बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर कौशिक आणि त्याला साथ मिळत होती गणेशाची. अशाच प्रकारचे मनसूर कुरेशी येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी नुकताच उल्लेख करत होतो जी मॅच कौशिक आणि गणेश ज्या प्रकारे खेळ खेळत होते, जी पार्टनरशिप त्यांच्यामध्ये बिल्ड झाली होती, ती तोडण्यासाठी अजितने स्वतः सूत्र हातामध्ये घेतली आणि त्या षटकामध्ये 3 विकेट्स घेत असताना संपूर्ण धावसंख्येवरती गतीवरती धावसंख्येच्या रोख लगावली होती. अशाच प्रकारचं काहीसं काम करावं लागेल यावेळी मनसूरला. सूत्रधा हातात घेतलेली आहे, स्वतः जबाबदारी स्वीकारली, गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर असणार आहे सुशील शिंदे, जो वैयक्तिक 4 चेंडू आणि 7 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला विक्रम कांबळे 16 चेंडू आणि 44 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. पाहूया षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक घेऊन सज्ज झालाय तो मनसूर कुरेशी. 59 तब्बल धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 65 धावा आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली आहे. पहिला चेंडू खेळून काढला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी जरूर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु विक्रम यांनी माघारी धाडले आणि खऱ्या अर्थाने हा योग्य निर्णय असेल. विक्रम सेट आहेत, खूप चांगल्या प्रकारे खेळतात, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती देखील आहेत. एक मोठा फटका केवळ दूर असणार आहेत आपल्या अर्धशतकापासून, परंतु धावसंख्या धावफलकावरती संघाची पाहायला मिळते ती तब्बल 60. आणि मी नुकताच उल्लेख केला 65 धावा या आतापर्यंतच्या या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे, जी लगावली गेली होती अंतरा काव्या 11 संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर लँड होते बाउंड्रीच्या बाहेर. आणि मित्रांनो एकदा जोरदार डाव झाला पाहिजेत पहिल्या अर्धशतक वीर साठी.
सुशील तुम्ही नाही, विक्रमने केलं अर्धशतक. त्यामुळे विक्रम कांबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. 17 चेंडूंमध्ये, केवळ 17 चेंडूंमध्ये तब्बल जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने 50 धावा धावफलकावरती, 5 चौकार आणि 4 कडकडीत षटकारांसहित खेळी करत असताना विक्रम कांबळे धावफलक देखील जाऊन पोहोचलाय तब्बल 66 धावसंख्येवरती, जी सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेतील पाहायला मिळते. 66 धावा स्पंदन किंग्स. विक्रमने रचलाय, विक्रम पहिला वहिला अर्धशतकवीर या संपूर्ण स्पर्धेतील. अप्रतिम दर्जेदार यावेळी कमबॅक चांगल्या प्रकारचा पाहायला मिळत आहे. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, अगदी लेझर गाइडेड यॉर्कर पाहायला मिळाला. फॉलो केलं फलंदाजाला, ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते, कुठल्या प्रकारचा रूम दिला नाही. हेलिकॉप्टर फटका जरूर बाहेर काढला होता, परंतु यावेळी कनेक्शन पाहायला मिळालं नाही. वेग अधिक होता, गती खूप चांगल्या प्रकारची आणि पिचिंग त्याहूनही अप्रतिम दर्जेदार. डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. जनरल पुश केला चेंडूला कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रतीक त्या ठिकाणी सज्ज. एक धाव अर्जित, एका धावेने स्ट्राईक इथे रोटेट होते. स्ट्रायकिंग एंड वरती यावी सुशील शिंदे. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील तर तयारीत राहा. टॉस साठी दोन्ही संघांच्या संघनायक विनंती असेल आमची, जिजा 11 पुरंदरे संघ आणि HB स्पोर्ट्स. सुशीलच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. लॉंग ऑफला फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. 67 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागतोय, तर ही पार्टनरशिप ब्रेक केली जाते. आनंद नाईक यांच्या माध्यमातून एक चांगला झेल जरूर टिपला गेलाय. चला घाई करा, मी विनंती करेन. आणि माझ्या मध्ये रैना मैदानाच्या आतमध्ये असताना राहुल, चला घाई करा, 30 सेकंद केवळ रैना, अन्यथा मी हिथूनच बाद देईन. पंचांची वाट देखील पाहणार नाही. रैना चला रैना, 30 सेकंदाचा वेळ आहे, 30 मिनिटांचा नव्हे. राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी या संपूर्ण स्पर्धेत मित्रांनो आतापर्यंत 57 चौकार आणि 46 षटकार लगावले गेलेत. पवित्रा खूप चांगल्या प्रकारचा होता, परंतु यावेळी मनसूरने ज्या प्रकारचं कंट्रोल, ज्या प्रकारचं नियंत्रण दाखवलं ते देखील अप्रतिम. एका षटकारानंतर चांगलं कमबॅक या षटकात आल्या, तर तब्बल 8-9 धावा शेवटच्या षटकात आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 षटकांच्या अंती तब्बल 68 धावा. तर 69 धावांचं लक्ष इथे समोर ठेवण्यात आलंय. ते टीम श्रीहरी 11 दादर या संघासमोर. अप्रतिम दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग समोर आपण पाहू शकतो. 19 चेंडूंमध्ये 51 धावांची विक्रम यांची नॉट आउट खेळी आपल्याला पाहायला मिळते. संकेत देवरुकर 4 चेंडू 8 धावा, सुशील शिंदे 6 चेंडू 8 धावा आणि राहुल पवार 1 चेंडू 1 धावा. तर बॉलिंग समरीमध्ये आपण पाहू शकतो की गोलंदाजीच्या माध्यमातून देखील तेवढंच चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. अर्थातच आकाशचा 2 षटकांचा स्पेल 11च्या सरासरीने 22 धावा खर्च केला. रणजित साबळे 1 षटक त्यांनी हाताळलं, 12 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. राकेश मिस्त्री सर यांचं षटक सर्वाधिक महागडं षटक राहिलं, तब्बल 25 धावा त्या षटकात कुठल्या गेल्या आणि मनसूरने सर्वाधिक किफायतशीर षटक इथे हाताळलं, शेवटचं 9 धावा आणि 1 विकेट. यानंतर आपण वळतो सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा माझे मित्र सहकारी समालोचक लालबाग पोलीस सरातील एक गोड आवाज ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. स्वरूप धुरी त्या ठिकाणी सज्ज असणार आहेत. HB स्पोर्ट्स विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल पुरंदरे संघ जिजा 11. चेक मी विनंती करेन सन्माननीय श्री उमेशजी मांजरेकर सर, लेजेंडरी खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील पहिला वहिला सुपरस्टार, ज्यांच्याकडे नेहमीच आपण आदरपूर्वक पाहिलंय.
मी विनंती करेन उमेश सर की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पुढील सामन्याचा अर्थातच एका बाजूला एचपी स्पोर्ट्स हिमोग्लोबिनचा रंग असतो लाल आणि त्याच विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एचबी स्पोर्ट्स. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी जिजा 11 पुरंदर संघ. उमेश सर ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. अजित तो नाही क्या वाईट नकोय टॉस आणलेला ना. तो कॉइनच देतोय टॉस नाही आला. राजेश यादव नाही चला जाऊ दे ठीक आहे. उमेश सर ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय द लेजेंडरी खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील पहिला वयाला सुपरस्टार ज्यांच्याकडे आपण पाहिलं हेड इज अ कॉल आणि इट इज अ टेल. आणि एचबी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. आपल्या सोबत प्रसाद लाड आहे अर्थातच एचबी स्पोर्ट्सचा संघटक. प्रसाद कालचा सामना बराचसा कठीण झाला म्हणावं लागेल. पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे परंतु आजचा सामना क्रुशल मॅच आहे नॉकआउट सामना आहे. कशा प्रकारे सामन्यात प्रथम आम्ही फलंदाजी करू. कालच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्यामध्ये आम्ही नक्कीच बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्याला प्रसाद. आपण जास्त वेळ घेणार नाही कारण की सामना देखील समोर मैदान शाळेमध्ये झालं. पुरंदर संघ आपल्या सोबत आहेत. पुरंदर संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत. आपल्यासाठी देखील क्रुशल सामना आहे. आजचा दिवस हा किती महत्वाचा असेल आणि आजच्या या दिवसात क्रुशल सामन्यात आपल्या संघासाठी आपल्याकडून काही सूचना असतील. डू ऑर डायचा मॅच आहे त्याच्यामुळे आपल्याला 100% द्यायचे आहेत. काल ज्या चुका झाल्या त्या करायच्या नाहीत ठीक आहे. आणि आम्हाला टॉस जिंकून आम्हाला प्रथम गोलंदाजीच घ्यायची होती त्याच्यामुळे आमच्या हेतूने चांगलंच झालं आहे. आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू बस एवढंच. गोलंदाजी घेण्यासाठी आपण देखील उत्सुक आहे. समोर संघ समोरच्या संघातील जी फलंदाजी ज्याच्यासाठी आपण काही स्पेशल प्लॅन्स आखले गेलेत. प्लॅन्स असे नाहीत पण आम्ही आमचे बॉलर जे आहेत ते 100% देतील आणि आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असतील. मित्रांनो प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस बॉक्स मधून निर्णय येतोय. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय ते एचबी स्पोर्ट्स घेण्यात आला आहे. तरी आपण लगेचच पाहणार आहोत मैदानामध्ये. धन्यवाद 2 मिनिटं. त्यानंतर आपण विशेष सन्मान करतोय या ठिकाणी उमेश मांजरेकर सर यांचा. हळदणकर साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा विशेष सन्मान केला जातोय. उमेश मांजरेकर सर नेहमीच पुरंदर मैदानातील कोणत्याही स्पर्धेसाठी सज्ज असतात. आमच्या मायचे उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान. आणि मित्रांनो एक विशेष गिफ्ट आहे उमेश सरांसाठी. सूरज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सतीश धुळे यांना डेडिकेटेड असणार यांची आठवण ठेवणार एक की चेन दिलं जात आहे. त्याचबरोबर सन्मान चिन्ह आयोजन समितीच्या वतीने उमेश मांजरेकर सर सूरज आणि सतीश नातं होतं तर सर्वांना श्रुत आहेत. मॅचला या ठिकाणी होतीये सुरुवात. दुसऱ्या इनिंगला लक्ष फार मोठं आहे. यावेळेला मनसूर पहिला चेंडू प्रितेश नाडकर यांचा. नक्कीच चांगल्या चेंडूने यावेळेला सुरुवात केली जाते प्रितेश नाडकर यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आणि या डॉट बॉलने केली जाते सुरुवात. लक्ष जर आपण पाहिलं तर 69 धावांचं आहे या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या. आपण पाहत आहात 70% नायगाव बिग बॅश यावेळेला थोडेसे शफल होऊन बाहेर आलेले आणि नक्कीच वाईड बॉल त्याही लाईनच्या बाहेर. आणि ही गोलंदाजी चांगली आहे कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाज जे आहेत ते बरेचसे शफल करतात आपल्या पॉपिंग क्रीज मधून बरेचसे बाहेर येत असतात आणि ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी ही फार चांगली आहे. आणि विक्रम कांबळे हे देखील ती गोष्ट जाणतायत. प्रितेश नाडकर आणखीन एक सुरेख चेंडू. नक्कीच मनसूर कुरेशी यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी आता केली जाते. नक्कीच तो लॅप जो त्यांच्या बॅटचा फ्लो जो येतो नक्कीच जर पाहिलं तर तो पेडल स्वीप जो येतो तो कुठेतरी अवॉइड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रितेश यांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच बॅटच्या लाईन मध्ये चेंडूला आणू दिलं जात नाहीये. थोडंसं कट करून बाहेर नेलं जात आहे. बॅटच्या रडार पासून लांब ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी प्रितेश नाडकर. रिव्हर्स शस्त्र अवलंबलं. अपील पंचांकडे केली गेली आणि विक्रम कांबळे यांनी मात्र मनसूर कुरेशी यांना बाद केलंय.
मनसूर कुरेशी यांची विकेट या ठिकाणी येते आणि किती महत्वाची विकेट ही ठरू शकते. श्रीहरी 11 मधून मनसूर कुरेशी स्वतः कर्णधार तिसऱ्याच चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिली LBW ची अपील केली आणि अपील वरती नाबाद दिल्यानंतर लगेच त्या चेंडूचं कलेक्शन करून त्यांना यष्टीचितच्या स्वरूपात बाद केलं आणि काय सुरेख डाईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विक्रम कांबळे आपले एफर्ट्स पूर्णतः झोकून देत आहेत. नक्कीच आज सकाळी ज्या वेळेला टॉस झाला त्या टॉस मध्येच विक्रम यांनी सांगितलं होतं की मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्या त्या वेळेला त्या प्रॅक्टिसला नुसतं करून चालत नाही, त्या प्रॅक्टिस मध्ये मन लागणं फार महत्वाचं आहे आणि तीच मेहनत तीच जिद्द आज या ठिकाणी रेप्लिकेट करताना पाहायला मिळते त्यांच्या एफर्ट्स मधून. विक्रम कांबळे नक्कीच विक्रम रचतोय विक्रम असं म्हणायला देखील हरकत नाहीये. नक्कीच या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी नक्कीच मिळणार आहे, परंतु त्या संधीचं सोनं करता यायला हवं कारण या पुढचा सामना देखील तितकाच क्रुशल असणार आहे. 3 चेंडूनंतर धावसंख्या 1 वरती येऊन पोहोचली आहे. नवीन बॅटर सौरभ मैदानाच्या आत. प्रितेश खोलवर टप्प्याचा चेंडू कॉटन बोल्टची संधी होती परंतु खूप डिफिकल्ट चान्स या ठिकाणी प्रितेशसाठी आपल्या फॉलो थ्रू मध्ये. नक्कीच आपल्या फॉलो थ्रू मध्ये देखील कॅचेस घेणारे खूप चांगले गोलंदाज हरहुन्नरी गोलंदाज देखील आपल्याला माहिती आहेत. नक्कीच आपल्या फॉलो थ्रू मध्ये सगळ्यात चांगला झेल घेणारा गोलंदाज वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आपण ज्यांना ओळखतो. यावेळेला जर आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला हलक्या हातांनी मिड ऑफच्या दिशेला खेळलं. एक सिंगल आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. धावसंख्या 2 वर येऊन पोहोचते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. बघा 69 धावांचं लक्ष आहे. लक्ष इतकं मोठं ठेवलंय की मनोबलाचं खच्चीकरण पहिल्याच ओव्हरमध्ये झालं होतं ज्या वेळेला बॅटिंगला आले होते. प्रितेश नाडकर यांनी पहिल्या 2 चेंडूंनी त्यावर मोहर उमटवली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विक्रम कांबळे यांनी आपल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्सने त्यांची विकेट मिळवून दिली आणि या सर्व परिपूर्ण कामगिरीमुळे ही मनसूर यांची विकेट प्राप्त झाली आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स नाहीये. राईना त्या चेंडूच्या खाली येत आहेत. 2 प्लेयर्स मध्ये मिस अंडरस्टँडिंग. नक्कीच कॉलिंगचे त्या ठिकाणी लॅक ऑफ कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. थोडीशी दुखापत त्या खेळाडूला झाली आहे. विनंती असणार आहे आपल्या मॅच ऑफिशियल्सला त्यांना पाहायचंय नक्की त्या ठिकाणी घडलंय काय. 2 फिल्डर त्या चेंडूवरती आले आणि नक्कीच आदळा आपट त्या ठिकाणी थोडीशी झाली आहे. पहिलं षटक दरम्यान या ठिकाणी संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 एक गडी बाद. ऑल ओके ऑल वेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला लवकरात लवकर फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे. विक्रम कांबळे आता बॉलिंग मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रम कांबळे स्वतः कर्णधार कॅप्टन. नक्कीच या स्पर्धेमध्ये वैयक्तिकरित्या सर्वात जास्त 19 चेंडू आणि 51 धावांची नाबाद खेळी खेळणारा एकमेव फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेचा विक्रम कांबळे. गोलंदाजी मार्कवरती स्वतःलाच आमंत्रित केलंय त्यांनी या टीमची बागडोर सांभाळण्यासाठी. पहिलं षटक प्रितेश यांचं चांगलं आलंय. त्याच गोलंदाजीच्या मोमेंटमला कंटिन्यू करणार का की मग बॅटिंग करणारी टीम काही आगळं वेगळं करून दाखवणार. कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. 24 चेंडू आणि 65 धावांची अजूनही गरज आहे. 24 टू गो 65 टू विन. श्रीहरी 11 साठी अजूनही गोष्टी पॉसिबल आहेत. गेम ऑफ अनसर्टनिटीज अनिश्चिततांचा खेळ आज काय वाढलंय या खेळाने. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. गॅप मध्ये आहे चेंडू परंतु फिल्डर त्या चेंडू खाली आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पकडतोय झेल. ज्या ज्या गोष्टीला आज विक्रम कांबळे हात लावतायत तिथे तिथे सोनं काढतायत. पहिले फलंदाजीला गेले 19 चेंडू 51 धावा नाबाद आणि आता गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट. सौरभ यांना केलाय बाद. नक्कीच रणजित यांना बाद केलंय. माफ करा. 1 धावा करून रणजित बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 4. 2 गाडी बाद. नक्कीच विकेटवर आपण एकदा नजर मारू.
जर पाहायचं झालं तर त्यांना ड्राईव्ह करण्यासाठी दिला. नक्कीच धावसंख्या 3, 1 गडी बाद. तीन धावा झाल्यात धावसंख्येत. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानाच्या आत आले आहेत. आकाश जाधव यांना आपण गोलंदाजी देखील करताना पाहिलं. संघाची धावसंख्या 3, 2 गडी बाद. नक्कीच काय विकेट घेतली, ड्राईव्ह करण्याचं आमंत्रण दिलं आणि ड्राईव्ह केल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. काय सुंदर फिल्डिंग आहे बघा. ही ऊर्जा, ही एनर्जी, हे सारं काही आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा टीम एका चांगल्या मोमेंटम मध्ये असते, एका चांगल्या फ्लो मध्ये असते. आणि तोच मोमेंटम, तोच फ्लो या ठिकाणी पकडलेला दिसतोय आपल्याला स्पंदन किंग्स या संघाने. काय सुरेख टीम एफर्ट आपल्याला या सर्वांच्याच माध्यमातून पाहायला मिळत आहे. सुशील सावंत, विक्रम कांबळे, प्रितेश नाडकर, सर्वच खेळाडू जोशाने संपूर्णमय पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आणि नक्कीच विक्रम कांबळे पुनश्च एकदा आपला वैविध्य दाखवायला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. पुल केलाय, गॅप मध्ये आहे, कोणताही फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. फाईन लेग च्या दिशेने येतोय चौकार. 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आकाश यांच्या बॅट मधून. नक्कीच पुल केलं, थोडंसं डीप इन द क्रीज जाऊन वाट पाहिली आणि वाट लावली चेंडूची. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते 7, 2 गडी बाद. अजूनही दुहेरी आकडा गाठू शकली नाहीये. 9 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. यावेळेलाही चांगला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच शॉर्ट थर्डमॅन फिल्डर कडून चांगली अडवणूक त्या चेंडूची होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वरच स्थिरावली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये विक्रम कांबळे यांनी. यावेळेला थोडीशी रनअप मध्ये चूक आणि त्याचमुळे थांबलेत. नक्कीच बघा, हे देखील तितकंच महत्वाचं असतं. काही वेळेला गोलंदाज जो असतो तो बराच घाईत असतो, परंतु आपलं माइंड किती स्टेबल आहे हे या ठिकाणी दाखवून देत आहेत. थोडीशी देखील चूक झाल्यानंतर थोडासा ब्रेक घेत आहेत. यावेळेला देखील चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेला फेन्स क्लिअर करणारा हा फटका, पुलचा फटका, आणि पुल झालाय सक्सेसफुल. आकाशच्या बॅट मधून आलाय षटकार. शॉर्ट बॉलची यावेळेला देखील वाट पाहिली आणि यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि डीप स्क्वेअर लेगच्या वरून मोठ्या रिजनच्या मध्ये षटकार. धावसंख्या 13 वर येऊन पोहोचली आहे. रन्स भरपूर आहेत त्यामुळे फरक पडणार नाहीये, पण तरी देखील या मॅच मध्ये जर बनून राहायचंय तर आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर करावा लागेल. आणि तोच चांगला चेंडू यावेळेला डिलिव्हर केला विक्रम कांबळे यांनी. 2 षटकं आपली संपवली आहेत आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13, 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 18 चेंडूंमध्ये 56 धावांची गरज. 18 चेंडू 56 धावांची गरज. तर यापुढील होणारा सामना असणार आहे आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि नॉकआउटचा सामना असणार आहे. जो जिंकेल त्याला एक संधी मिळेल आणि यानंतरचा सामना जो हरेल त्यांना मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय बोलावं लागेल. यापुढील होणारा सामना असणार आहे जिजा 11 पुरंदरे संघ विरुद्ध HB स्पोर्ट्स. HB स्पोर्ट्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर विनंती असणार आहे या सामन्यानंतर लगेचच आपण आपल्या निर्णयांना अंमलात आणायचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रितेश नाडकर यांना आमंत्रित केले गेले. वैयक्तिक दुसरं षटक. आखूट टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे प्रितेश यांचा. लाईनला फॉलो केलाय. पाहूया किती लाईन मध्ये चेंडू. नक्कीच पंचांच्या द्वारे हा ॲक्युरेट लाईन मधला चेंडू डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय प्रितेशच्या माध्यमातून. बघा कशा प्रकारे बॅट्समनला फॉलो केलं जात आहे प्रितेशच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी यालाच तर म्हणतात. जरी रनअप मोठा नसला, जरी
तितके धावत येत नसले, परंतु त्यांच्या गोलंदाजीला चांगली लेंथ आहे. यावेळेला जर पाहिलं तर फुल टॉस गेला होता, लेंथमध्ये थोडासा बिघाड झालेला, परंतु जरी तुमच्या लेंथमध्ये बिघाड झाला तरी त्या चेंडूला लो कसं ठेवलं जाईल यावर प्रितेशचा भर होता आणि त्याचमुळे त्या चेंडूवर मोठा फटका आला नाहीये. धावसंख्या 14 2 चेंडूंनंतर. तिसरा चेंडू यावेळेला देखील लोअर फुल टॉस, परंतु यावेळेला होतील झेल बाद. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला सर्कल मध्ये बोलावलं आणि त्यांनी पकडलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर आकाशचा खेळ. चांगले दिसत होते आकाश, परंतु त्यांना थोडस लांब ठेवलं चेंडूला. फुल टॉस, त्यावर फुल टोल वसूल करू शकले नाहीत. अर्जुन यांनी पकडला झेल, संपुष्टात आणला आकाशचा खेळ. आकाश जाधव होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 14. तिसरा झटका, 3 गडी बाद. श्रीहरी 11 दादर, बरेचसे निगेटिव्ह आहेत, बरेचसे पॉझिटिव्ह या सामन्यामधून कन्वर्ट करून न्यावे लागतील आणि येणाऱ्या सामन्यामध्ये चांगलं करून दाखवावं लागेल. या सामन्यात जिंकणारा संघ नक्कीच प्रवेश करेल डायरेक्टली इंटू द सेमीफायनल. 2 संघ ऑलरेडी आपल्याला सापडलेत, एक ओजस द स्काय आणि एक अंतरा काव्या, आणि त्यांच्या जोडीला ग्रुप बी मधून पहिला संघ कोणता जाणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सेमीफायनल मध्ये. प्रितेश नाडकर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला फेन्स कदाचित क्लिअर केलाय. हो, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आनंद यांनी खेळलेला फटका. नक्कीच शॉर्ट बॉलला ओळखलं आणि फक्त आपल्या बॅटच्या फ्लोला मेंटेन केलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. आनंद यांच्या बॅटमधून आलाय हा मॅक्सिमम षटकार प्रितेश नाडकर यांच्या विरुद्ध. धावसंख्या 20. 5वा चेंडू, यावेळेला देखील त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बराच खाली राहिलेला चेंडू आहे. नक्कीच लेंथ मध्ये वारंवार परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, परंतु परिवर्तन हा त्यांच्या गोलंदाजीमध्ये बरेचशा व्हरायटीज, बरेचसे व्हेरिएशन्स या ठिकाणी पाहायला मिळतात प्रितेश नाडकर यांच्या गोलंदाजीमध्ये. चला, स्पेलचा त्यांच्या शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत केवळ 11 धावा खर्च केल्या आहेत प्रितेश यांनी. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट्समनला फॉलो केलं, लाईन मध्ये येऊ दिलं नाही आणि डॉट बॉलने आपला स्पेल संपवतील. 2 षटकांमध्ये केवळ 11 धावा देऊन 2 गडी बाद केले प्रितेश नाडकर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रितेश यांच्या माध्यमातून. नक्कीच 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. संघ श्रीहरी 11 दादर 21, 3 गडी बाद. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळत आहेत. अच्छा, गोलंदाजी मार्कवर इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. जयेश घरत, आनंद स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जयेश घरत या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 21, 3 गडी बाद. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच विक्रम कांबळे यांच्या हातातनं चेंडू निसटलाय, त्याचमुळे एक 22ची चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 22 वर येऊन पोहोचते. अजूनही 11 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता श्रीहरी 11 दादर या संघाला. सामना लांब जात चाललाय श्रीहरी 11 दादर या संघापासून. जयेश घरत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्क वरती. सौरभ आता स्ट्रायकिंग एंडवर असतील. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला फेन्स क्लिअर केलाय का? हो, यावेळेला देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बऱ्याच मोठा षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बऱ्याच मोठ्या क्षेत्रात बराच मोठा षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आणि पायांवरती चेंडू आला होता
त्याला आशीर्वाद अगदी सहजरित्या दिलाय. सौरभ यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धाव संख्या आता 28 वर येऊन पोहोचली आहे. रिक्वायर्ड रन रेट कडे जर आपण पाहिलं तर 24.60 चा रिक्वायर्ड रन रेट. पार्टनरशिप जर पाहिली तर 5 चेंडूंवर 14 धावांची पार्टनरशिप. नक्कीच धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली आहे. आणि अजूनही यावेळेला देखील फुल टॉस आहे, परंतु झेलची संधी आणि पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. यावेळेला सीमेच्या पार नाही तर सीमेच्या आत. वन बाउन्स, चौकार. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा खराब लाईन, खराब लेंथ आणि यावेळेला मात्र पनिश केलं. मागील फटका चांगला होता तर यावेळेला गोलंदाज थोडासा थांबला होता. नक्कीच वन बाउन्स, 4 रन्स इनटू द फेन्स. धाव संख्या 32 वरती येऊन पोहोचली आणि रिक्वायर्ड आता कमी होताना पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 70-70 प्रेझेंट्स बिग बॅश नायगाव 2024 आपण या ठिकाणी पाहतो आहोत. आणि याच माध्यमातून आपल्यापर्यंत लाईव्ह देखील यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून एक स्मूथ लाईव्ह कंडक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 कॅमेरा अँगल्सद्वारे फुटेज संकलित करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते 70-70च्या माध्यमातून. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गॅपला भेदलाय. यावेळेला स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. 6-4-4. 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्या आहेत. आता मात्र विचार चक्रामध्ये टाकलाय विक्रम कांबळे आणि टीमला. जयेश घरत बऱ्याच धावा खर्च झाले आहेत. या 4 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या जयेश घरत यांनी. म्हणजेच आता समीकरण बदलून आलंय. ते म्हणजे 8 चेंडू आणि या 8 चेंडूंवर 33 धावांची गरज. 8 बॉल्स टू गो, 33 टू विन. काय घडणार, काय बिघडणार. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगल्या लाईन आणि लेंथ वरती. कदाचित शफल होऊन बाहेर येण्याचा निर्णय थोडासा चुकला सौरभ यांचा. या चेंडूला देखील डिस्पॅच करू शकले असते जर जागेवरून खेळले असते, कारण लेंथ तितकीशी खास नव्हती. परंतु शफल झाल्यामुळे ती लेंथ बॉडीवरती, बॉडी लाईन मध्ये आली आणि त्याचमुळे त्या फटक्याला इनिशिएट करू शकले नाही. ती इनिशियल मोमेंटच त्यांना मिळाली नाही. डॉट बॉल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखीन एक चांगला बॉल. जयेश घरत चांगल्या नोटवरती आपलं षटक नक्कीच संपवत आहेत. 15 धावा खर्च झाल्या जयेश घरत यांच्या षटकात आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 37, 3 गडी बाद. अजूनही 6 चेंडू, 32 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा सामना आहे. 5 षटकारांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. 32 बोललो. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज. तर चला HB स्पोर्ट्स आपण तयार राहायचंय आणि त्यांच्यासोबत असणारी पुरंदरे संघ G11 आपण देखील तयार राहायचंय. यावेळेला पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर डिफेन्सला क्लिअर करतायत. बराच लांबवर खेळला गेलेला हा षटकार. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले सौरभ यांनी. गोलंदाज राहुल पवार यांचा आखूट टप्प्याचा चेंडू ओळखला आणि पहिल्या चेंडूवरती मी मैदानात आलोय आणि मी सामना जिंकण्यासाठी आलोय हे मत या ठिकाणी स्पष्ट केलंय सौरभ यांनी. काय सुरेख फटका. स्वीट साऊंड इन द मिडल ऑफ बॅट आणि त्या चेंडूला बरंच लांबवर डिस्पॅच केलंय. त्यामुळे गोलंदाजासाठी देखील आता एक परीक्षण असणार आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कारण बऱ्याच लांबवर षटकार खेळण्याची क्षमता धमक ठेवतात आणि वैयक्तिक 23 धावांवर देखील फलंदाजी करतायत सौरभ. 11 चेंडू आणि 23 धावा. जवळजवळ 200+ स्ट्राइक रेटने. 5 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. 4 बिग हिट ची गरज अजूनही श्रीहरी 11. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे
आणि बॅट्समनने वॉक केलाय. नक्कीच आउट होऊन माघारी परततायत कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणि इम्पॅक्ट प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. अफसर अली या ठिकाणी बाहेर आले आहेत आणि त्यांच्या जागी या ठिकाणी राज मैदानाच्या आत जात आहेत. नक्कीच बॅटरने सर वॉकबॅक केलं होतं. बॅटरने नक्कीच वॉकबॅक केलं होतं त्या ठिकाणी. पाहायला लागेल पंचांचं डिसिजन नक्की काय आहे. आणि आउट OUT आउटचा डिसिजन या ठिकाणी देण्यात येतोय. सौरभ बाद होत आहेत आणि माघारी परतावं लागणार आहे कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. नक्कीच एक थिकर एज बॅटची इनसाइड एज पाहायला मिळाली आणि विकेट कीपर कडून खूप सुंदर कलेक्शन होताना या ठिकाणी पाहायला मिळाला. वॉकबॅक करतायत या ठिकाणी सौरभ. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 4.2 षटकांनंतर. (43 for 4) 43 4 गडी बाद. राज तेवर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अफसर अली यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर ॲज अन इम्पॅक्ट. परंतु इम्पॅक्ट प्लेयर ला येईपर्यंत थोडासा उशीर झालाय आणि 30 सेकंदाचा अवधी दिला जाणार आहे. लक्ष असू द्या बॅटरला क्रीज पर्यंत येण्यासाठी. जर 30 सेकंदाच्या वरती गेला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेला मात्र पायांवरती चेंडू आदळला आणि नक्कीच डॉट बॉल आणखीन एक येताना पाहायला मिळतोय राहुल पवार यांच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. विसरून चालणार नाहीये. या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो डायरेक्टली क्वालिफाय होणार आहे सेमी फायनल साठी. आपल्या 2 पैकी 2 सामने जिंकून. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी आता राहुल पवार यांच्या माध्यमातून केली जाते. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. ती देखील 22ची धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 44 वर येऊन पोहोचते आणि 44 ला 4 4 4 सगळेच 4 या ठिकाणी पाहायला मिळत होते. धावा 44, विकेट 4, ओव्हर नंबर 5 आणि बॉल त्याचा 4 म्हणूनच 4.4. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता या ठिकाणी शिल्लक ठेवली आहे आणि या शेवटच्या चेंडूसाठी राहुल तयार. शेवटचा चेंडू चांगला डिलिव्हर केला आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ग्रुप बी मधला पहिला ठरतोय स्पंदन किंग्स. नक्कीच एक रॉयल एंट्री विक्रमच्या संघाने केलाय. विक्रम आणि या मॅन ऑफ द या मागील मॅच मधील जर कोण प्लेयर ऑफ द मॅच असेल तर तो नो डाऊट 19 चेंडू 51 धावा या स्पर्धेतलं एकमेव अर्धशतक, नाबाद अर्धशतक विक्रमने लचलाय. विक्रम कांबळे इज प्लेयर ऑफ द मॅच ऑफ दिस प्रीवियस मॅच. काय सुरेख खेळी खेळली आहे. 19 चेंडू आणि 51 धावांची खेळी. नो डाऊट विक्रम असणार आहेत प्लेयर ऑफ द मॅच. यानंतर होणारा सामना असणार आहे पुरंदरे संघ जिजा 11 विरुद्ध HB स्पोर्ट्स. तर चला विनंती असणार आहे जिजा 11 मैदानाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर फील्ड सेटअप करून घ्यायचं आणि HB स्पोर्ट्स आपले 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे. तर यापुढील होणारा सामना असणार आहे बिटवीन बोथ द लुझिंग टीम्स ऑफ यस्टरडे. या दोन्ही टीम्स साठी असणार आहे हा क्रुशल सामना. नॉकआउटचा सामना असणार आहे. यापुढचा 5 ओव्हरचा सामना असणार आहे. तर चला पुढच्या सामन्याला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. चला विनंती असणार आहे लवकरात लवकर फील्ड